नमस्ते मित्रांनो अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल लेट्स टॉक. मित्रांनो, आज आपण आलो आहे बीड जिल्ह्यातील पूस गावामध्ये, जिथे की पद्मावती देवीचं मंदिर आहे. आणि इथला इतिहास जर तुम्ही पाहिला तर व्यास मुनींचे पुत्र शुकदेव यांनी हे स्थान तपश्चर्येसाठी निवडलं होतं. आणि त्यांची तपश्चर्या भंग करण्यासाठी स्वर्गामधून पद्मावती देवींना पाठवण्यात आलं. पण जेव्हा देवी इथं आल्या त्यांची तपश्चर्या भंग करण्यासाठी शुकदेव यांनी त्यांना आई मानलं आणि आईचा दर्जा दिला, ज्या कारणाने त्यांची तपश्चर्या भंग झाली नाही. सोबत त्यांनी हे पण सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आई म्हणून पूजलं जाईल. त्या अनुषंगाने हे मंदिर इथं स्थापन करण्यात आलंय. मित्रांनो, जर मंदिराचा तुम्ही परिसर पाहिलात तर खूप सुंदर असा हा परिसर आहे. आणि सर्वात मेन आहे इथली शांतता. तुम्हाला इथं आल्यावरती खूप शांत वाटेल. सोबतच इथे दोन हे पण आहेत, कुंड आहेत, त्यामध्ये तुम्हाला माशांसाठी तुम्ही जे हे पण घेऊन जाऊ शकता, भोजन वगैरे. आणि दुसरं आहे इथं शुकाचार्याचं एक मंदिर आहे. या मंदिराचं पण तुम्ही जर पाहिलात, शांतता खूप चांगली आहे. परिसरामध्ये पूर्ण आपण म्हणजे स्वतःच इथे अशी पण सोय आहे की तुम्ही स्वतःचं जेवण पण इथे जाऊन बनवू शकता आणि त्या तिथे स्नेहभोज पण करू शकता. मित्रांनो, तर हे जे आता तुम्ही व्हिडिओत पाहता हे तिथलं शुकाचार्यांचं मंदिर असलेलं स्थान आहे. मित्रांनो, आणि जर पूर्ण एरिया जर तुम्ही पाहिला, जो की आता दिसतोय तुम्हाला, डोंगर, नदी, बॅक साईडला एक तळं, झाडं आणि हे कुंड, असा खूप सुंदर असा हा परिसर आहे. मित्रांनो, या कुंडाची जर मान्यता पाहिली, याचा